बातमी पुण्यात आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या हगवणे भावांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येतंय। शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडील पिस्तूल परवान्याची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू असून पिस्तूल परवान्याची चौकशी अंती धक्कादायक माहिती समोर आली आहे। हगवणे बंधूंनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे याच्या विरोधात वारजे तर सुशील हगवणे याच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे एकंदरीतच या दोन्ही भावांच्या अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे। सूरज कसबे आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। सूरज, आता हगवणे बंधूंच्या विरोधात आणखी एक गुन्हा हा दाखल झालेला आहे, नेमकी अडचणीमध्ये कशी वाढ होईल? ऋतुजा, हगवणे संपूर्ण कुटुंबाच्याच अडचणीमध्ये वाढ होताना एकूणच दिसते। काल चाकण म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यामध्ये लता हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला। त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये शशांक हगवणे याचा कोथरूड पोलीस ठाण्यात तर सुशील हगवणे याचा वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। या दोघांकडे बंदुकीचे परवाने होते। त्यांनी सुरुवातीला पुणे ग्रामीण हद्दीमध्ये बंदुकीसाठी अर्ज केला होता, मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी तो बंदुकीचा अर्ज फेटाळला। त्यानंतर त्यांनी पुणे शहरामध्ये आपण राहत असल्याचं भासवलं। त्यानुसार त्यांनी एकाने कोथरूड परिसरात राहत असल्याचं बनावट कागदपत्र दिलं, रेंट अग्रीमेंट दिलं, तर दुसऱ्याने वारजे परिसरात राहत असल्याचं रेंट अग्रीमेंट दिलं। त्यानुसार त्यांना तत्कालीन पोलीस आयुक्त होते अमिताभ गुप्ता आणि हगवणे सुशील आणि शशांक हगवणेचे मामा जे जालिंदर सुपे त्यावेळेसचे ते अधिकारी होते, त्यांच्या काळाच्या दरम्यान हे दोघांनाही शस्त्र परवाने देण्यात आले। मात्र त्यावेळेस यांच्या जे पत्ते देण्यात आले त्या पत्त्यांची तपासणी केली नव्हती का, ते त्या ठिकाणी राहतात याची पडताळणी सुद्धा केली नव्हती का, अशासारखे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित। मात्र या दोघांचे शस्त्र परवाने रद्द जरी झाले असले त्यांनी बनावट हे डॉक्युमेंट दिल्यामुळे त्यांच्यावरती आता वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। त्यामुळे एकूणच काय तर या हगवणे कुटुंबाच्या अडचणीमध्ये आता मोठं वाढ होताना दिसते। ऋतुजा, निश्चित, आणि तपासणीमुळे आणखी एक कारनामा हा समोर आलेला आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।